काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. त्याच विचाराची आहे. त्यात काय लपून राहिलाय काय, काय छपून राहिलाय काय? त्यामुळे एखादा सत्यासाठी लढतो आहे, सच्चाईसाठी रस्त्यावर येतो आहे, त्याला दाबण्याचं काम गेल्या 12-13 वर्षामध्ये सगळा देश बघतो आहे. सरकार विरुद्ध जो बोलला, अरे ज्या वेळेस CBSEच्या 17 वर्षाच्या पोरांना ही सोडत नाही, ज्यामध्ये CBSEमध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली की जो पेपर तपासला गेला त्यात रायटिंग त्याची नव्हती, अशा 3 मुलांना हे पाकिस्तानी, त्यांनी देशद्रोही, 17 वर्षाच्या पोराला सोडत नाहीत, असे अंधभक्त या देशात निर्माण झाले. तर त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या अभिजितला असं वाटणं. त्यामुळे तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये तो काम करतो आहे, हे त्याला दर्शवायचं आहे. ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती दिल्या जाणार आहे, ओबीसी नेते म्हणून काय वाटतं? असं आहे, या सरकारची भूमिका ही कधीच ओबीसीच्या बाजूनं राहिलेली नाही. महाराष्ट्र सरकारची मतं घेण्यापुरतं, म्हणजे गाईचं दूध काढण्यापुरतं वासराला गाईच्या स्तनाला लावणं आणि मग ओढून घेणं, मग दूध काढत बसणं, अशीच प्रवृत्ती या सरकारची आहे ओबीसीच्या बाबतीत. आता जर सर्वांनाच या सवलती दिल्या गेल्या आणि सर्वांना जर पुढे, म्हणजे त्यामध्ये हा स्पर्धक स्पर्धेत कसा टिकू शकेल? बरं, लोकसंख्येचाही ओबीसीचा विचार केला नाही. जेवढे तुम्ही सारथीला देताय तेवढे आम्हाला देताय. या सवलती देत असताना देशातील ओबीसी 50% वर आहे, मग तेवढी तरतूद करायला पाहिजे. बार्टी, सारथी, तार्टी याबरोबरच जर पैसे मिळत असतील तर इतक्या मोठ्या समूहाचा, समाजाचा